10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील सूस नांदे रस्त्यावरील जमिनीच्या वादातून मारामारी आणि गोळीबार केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका बांधकाम साईटवर घडली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार आरोपी बाळासाहेब चांदेरे आणि लहूची माळी यांच्या जमिनीच्या ताब्यावरून वाद सुरू होता. दरम्यान नागेश राठोड, राहुल प्रेम सरकार आणि मेहबूब हबीब शेख हे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या सूस पाषाण रोडवरील ओम पॅराडाईज बिल्डिंग समोरील माळी यांच्या जमिनीवरील बांधकाम साईट बाहेर गप्पा मारत होते. त्यावेळी रात्री 1च्या दरम्यान बाळासाहेब चांदेरे गेले असता तिथे उपस्थित असलेल्या नागेश राठोड, राहुल प्रेम सरकार आणि मेहबूब हबीब शेख यांच्याशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान चांदेरे यांनी आपल्या जवळील पिस्तूलमधून गोळीबार केला. यामुळे घटनास्थळी उपस्थित सर्वांची तारांबळ उडाली आणि सर्वांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि चांदेरे यांच्याकडील गोळीबारात वापरलेलं पिस्तूल जप्त केलं. नागेश राठोड यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळासाहेब चांदेरे आणि संदेश माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख चांदोरे गोळीबार करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. तसेच बाळासाहेब चांदेरे हे एका व्यक्तीला मारहाण करताना आणि जमिनीच्या दिशेनं आपल्या बंदुकीतून गोळीबार करतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.